नमस्कार. आकाश अवॉर्ड घेत असतो त्यावेळेला अचानक तिथल्या लाईट्स जातात आणि चक्क आकाशवरती कुणीतरी हल्ला केलेला असतो. तेवढ्यात भूमी मोठ्याने ओरडते, आकाश. आणि भूमी आकाशजवळ धावून जाते. रक्तबंबाळ झालेल्या आकाशला बघून भूमी खूपच घाबरते. त्यावेळेला तिथे मानसी, रागिणी सगळेजण आलेले असतात. भूमी म्हणत असते, आकाश, आकाश, अरे उठ ना रे, काय झालं तुला? आकाशने डोळे उघडलेले असतात आणि तो म्हणतो, भूमी शांत हो, मला काही झालेलं नाही. तेवढ्यात मात्र संकर्षण आकाशजवळ येतो आणि म्हणतो, भूमी, भूमी चल, दुसऱ्या कोणत्याही माणसांशी संबंध ठेवलेले मला आवडणार नाहीत. तू माझी बायको आहेस हे विसरू नकोस. आणि तो भूमीचा हात धरतो आणि भूमीला घेऊन जात असतो. तेव्हा मात्र भूमीचा राग अनावर होतो आणि भूमी संकर्षणचा हात उडवून लावत त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते. भूमी संकर्षणला बोलते, 1 मिनिट संकर्षण अधिकारी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुमच्या घरात तुमची बायको म्हणून राहत असले तरीसुद्धा माझा हात पकडायचा नाही. तुम्ही माझा हात पकडला तो शेवटचा. परत जर का मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी तुमचा जीव घेईना. तेव्हा मात्र संकर्षण चांगलाच घाबरतो. त्यावेळेला आकाश उठून उभा राहतो आणि तो आकाश संकर्षणच्या जवळ येत म्हणतो, बघितलंस संकर्षण अधिकारी, तुम्हीच बघा, माझ्या भूमीला अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्ही तुमची बायको म्हणून इथे सर्वांदेखत आणलं, पण त्याच भूमीच्या तुम्ही नजरेत मात्र बघितलं नाहीत माझ्यावरचं प्रेम. माझ्यावरती नुसता हल्ला झाला, मी जरासा रक्तबंबाळ काय झालो तर माझ्या भूमीचं प्रेम जागं झालं आणि माझी भूमी तुम्हाला विसरून माझ्याजवळ धावत आली. यातूनच मला खरं समजलं हो की माझी भूमी माझीच आहे आणि तिचं प्रेम माझ्यावरतीच आहे. खरं सांगायचं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा आमच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे, पण कितीही काही झालं तरीसुद्धा आमचं नातं एवढं घट्ट आहे ना, आमच्यामध्ये तो विश्वास आहे ना, तो विश्वास मात्र तुम्ही कधीच तोडू शकत नाही. आणि तुम्ही जर का तसा प्रयत्न केलात ना संकर्षण अधिकारी, तर तुम्हाला तुमची लायकी दाखवायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा लगेच संकर्षण बोलतो, म्हणजे ही सर्व नाटकं होती तर? तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो, ही सर्व नाटकंच होती. अचानक लाईट जाणं, अचानक माझ्यावरती हल्ला होणं, भूमीचं असं माझ्याजवळ धावत येणं, मला बघायचं होतं भूमी खरोखर माझ्यापासून दूर गेली आहे का, की काहीतरी कारण आहे म्हणून भूमी माझ्यापासून लांब राहते. जर का खरोखर भूमी माझ्याजवळ आलीच नसती तर मी कबूल केलं असतं संकर्षण अधिकारी की माझी भूमी तुमच्या प्रेमात पडले, पण हे कधीच शक्य नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. माझी भूमी माझ्याशिवाय दुसरी कोणाची होऊ शकत नाही. हे ऐकून मात्र भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच वेळेला भूमी आकाशच्या सणसणीत कानाखाली मारते आणि आकाशला बोलते, आकाश, हे सर्व करायची तुला गरज होती का? तुला माहिती तरी आहे का माझं काय झालं? तुझ्यावरती हल्ला झाला म्हटल्यावरती माझा तर जीवच गेला होता. आकाश, तुला कळतंय का? तू हे सर्व माझ्यासाठी केलंस, मी कोणासोबत आहे हे बघण्यासाठी केलंस. आकाश, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच आकाश बोलतो, भूमी प्लीज समजून घे, उगाच घाई करू नकोस भूमी, मी जे काही केलं ना ते तुझ्यासाठीच केलं. तू माझ्या जवळ राहावीस, मला तुझं प्रेम समजावं म्हणून केलं. त्यावेळेला मानसी बोलते, ताई, आकाश जिजूंवरती जर का तुझं एवढं प्रेम आहे तर हा अट्टाहस का? का ताई तू असं वागतेस? का तू या माणसासोबत राहतेस? बोल ताई. तेव्हा लगेच भूमी बोलते, पुरे झालं, मला आता काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे की तुम्ही सर्वांनी मिळून मला मूर्ख बनवलात. असं का वागलात तुम्ही? असं वागून तुम्हाला काय मिळालं? का असा खोटेपणा केलात? मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच मोठ्यानी मानसी बोलते, ताई, आम्ही हे सर्व केलं कारण आम्हाला तुझ्याशी बोलायचं होतं, तुला आम्हाला समजून घ्यायचं होतं, नक्की काय झालं हे विचारायचं होतं. पण आता मात्र एक गोष्ट मात्र कळून चुकले, ताई, काहीतरी असं कारण आहे जे तू आमच्यापासून लपवतेस. ताई प्लीज, असं काय कारण आहे मला सांगशील का? ताई प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. त्यावेळेला लगेच भूमी बोलते, प्लीज हे सर्व थांबव, मला या विषयावर वाद नाही घालायचा. आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषयच नाही ताणायचा.
प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल. तेव्हा लगेच आकाश बोलतो, भूमी हे सर्व लवकरात लवकर थांबणार. तुला जो त्रास होतोय ना भूमी, तो लवकरात लवकर थांबणार आणि तू माझ्याजवळ कायमची येणार. तेव्हा लगेच संकर्षण बोलतो, वाट बघत बघ आकाश, जर का भूमीने तसं काही केलं तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो का, बघूया ना काय करतोस ते, मला सुद्धा बघायचं आहे तुम्ही काय करताय ते. संकर्षण अधिकारी, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा आमचं नातं नाही तुटणार. माझी भूमी माझ्याजवळ येणार म्हणजे येणारच. आता तुम्ही बघाच मी काय काय करतो ते. तेव्हा मात्र संकर्षण भूमीला बोलतो, हे बघा, मला काही तुमचा हात वगैरे पकडायचा नाही, पण लवकरात लवकर माझ्या पाठोपाठ यायचं. आपलं डील काय आहे तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा लगेच मोठ्याने संकर्षण बोलतो, ऐकायला नाही का आलं. तेव्हा भूमी बोलते, हो येते मी. आणि लगेच संकर्षण पुढे गेलेला असतो आणि पाठीकडून भूमी गेलेली असते. भूमीला जाताना बघून आकाशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला रागिणी आकाशला बोलते, आकाश हे सर्व काय चाललंय तुझं. आकाश, मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही. आकाश, तू असं कसं काय वागू शकतोस. त्यावेळेला आकाश बोलतो, पुरे झालं, मला आता कोणाचंच काही ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. तेव्हा मात्र भूमीला खूप राग आलेला असतो. इकडे मात्र संकर्षणने घरात येऊन गोंधळ घातलेला असतो. संकर्षण मोठ्याने बोलतो, सोडणार नाही मी तुला. काय ग, तिथे माझ्यावरती आवाज चढवलास, त्या आकाश समोर शहाणपणा केलास. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच भूमी बोलते, एक मिनिट, आकाश समोर आवाज चढवला कारण तुम्ही माझ्या हाताला स्पर्श केलात. तुम्ही जर का तो केला नसता तर मी तुमच्यावरती आवाज चढवला नसता. संकर्षण अधिकारी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुमच्या इथे मुलाची आई म्हणून आली आहे, तुमची बायको म्हणून नाही. त्यामुळे माझ्यापासून 4 हात लांब राहायचं. तेव्हा लगेच संकर्षण बोलतो, मला सांगायची गरज नाही, माझ्यासाठी मला सांगू नकोस, मी बघेन काय ते. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र संकर्षणची सासू बोलते, झालं का डॉक्टर संकर्षण अवॉर्ड घेऊन, कारण तुमच्या अवॉर्डला तर तुमच्या या नवीन बायकोला घेऊन गेलात, लाज नाही का वाटली. तेव्हा संकर्षण बोलतो, हे बघा, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा, आधीच माझं डोकं फिरलंय, प्लीज शांत बसा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आकाश भूमीला परत एकदा महाजनांच्या घरात आणू शकेल का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.